बॅग रेडी आहे, छोटी बॅग पण रेडी आहे. पण प्रॉब्लेम झाला आहे की ड्रोनसाठी जी बॅग ऑर्डर केलेली ती अजून आलेली नाही आहे. तर आता जर पुढच्या काही वेळात जर ड्रोनची बॅग आली तर ड्रोन कॅरी करणार आहे, अदरवाईज ड्रोन अवॉइड करेन, कारण पाऊस खूप जास्त आहे. तर बघूया काय होतं. मी घरातून निघेपर्यंत पण बॅग डिलिव्हर नाही झाली, त्यामुळे मग ड्रोनशिवायच आपल्याला निघावं लागलं. आणि हा जो प्रवास होता तो जाणार होता औंढा नागनाथ, हिंगोली. तिकडेच मानवत रोडला आमचा मित्र गोपाळ याचं लग्नसुद्धा होतं. सो त्याच्याच निमित्ताने ही आमची ट्रिप निघाली होती. कल्याण स्टेशनला आम्ही आलो होतो. ए बाय मस्त मस्त साठी शॉपिंग करू आपण. परभणीला शॉपिंग करू. तुझी बॅग कुठे आहे? ट्रेनच्या लाईट्स ऑफ झाल्या होत्या तरी गप्पा गोष्टी काही संपत नव्हत्या. थोड्या वेळाने सगळे सुटले आणि आपापल्या ठिकाणी जाऊन झोपले, कारण प्रवास होता जवळजवळ 7 ते 8 तासाचा अजून बाकी. सकाळची एकदम फ्रेश सुरुवात आमची झाली या व्ह्यूजने. लांबच लांब अशी दूरपर्यंत शेती दिसत होती. आणि मराठवाड्यातला हा बऱ्याच जणांचा पहिलाच एक्सपिरियन्स होता. मी संभाजीनगरला आधी आलो होतो, पण असा प्रॉपर मराठवाड्याचा एक्सपिरियन्स आज मिळणार होता. किती करत होतो काम करतो, असं कसं करतो? प्रत्येक तुझ्यावर कोणी भरोसा नाही, तू झोपेत आहे सारखा, झोपेत बोलतो. इथे चालत सांगतो बोलत. सकाळी 8च्या सुमारास आम्ही परभणी स्टेशनला उतरलो आणि इथून पुढचा जो प्रवास होता त्यासाठी गोपालने आमच्यासाठी गाड्या अरेंज केल्या होत्या. आम्ही जे 8वे ज्योतिर्लिंग आहे औंढा नागनाथ त्याच्या दर्शनासाठी जाणार होतो. आणि या होत्या आमच्या 2 ट्रॅक्स गाड्या. बसून घे पुढे पाठी. आता दोन्ही आहेत. चला पोरांनो, गाडीत चला पटापट. ऑलरेडी आणि फ्रंट सीट आयुष्यात पहिल्यांदा. हिंगोली किती भाडं किती आहे दादा? भाडं किती? बाहेर काढा त्याला. 200 10 रुपये फक्त. 1 तास नाश्ता करून आता आमची गाडी पुढे निघाली होती औंढा नागनाथसाठी. या संपूर्ण भागात हळद, सोयाबीन, कापूस आणि ऊस याचं पीक जास्त प्रमाणावर घेतलं जातं, असं आमचे जे दादा गाडी चालवत होते, गोपाळचे चुलत भाऊ सुरेश यांनी आम्हाला माहिती दिली. तो रस्त्यात ह्या सगळ्या गोष्टी मराठवाड्याबद्दल गप्पा गोष्टी करत आम्ही पुढे चाललो होतो. आणि अशीच गाण्यांची मैफिल रंगवत आम्ही फायनली पोहोचलो होतो औंढा नागनाथ मंदिराच्या प्रवेशद्वारावर. मंदिराच्या बाहेरच बेलपत्र नारळ घेतला आणि पुढे आम्ही सगळे दर्शनासाठी निघालो. हे असतील ना दादा?
इतर हिंदू मंदिराप्रमाणेच या मंदिराला देखील मुघलांनी उद्ध्वस्त केलं होतं, पण त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी पुन्हा एकदा या मंदिराची पुनर्बांधणी केली. आणि याच मंदिराचं नाही तर बरीचशी आपली जी ज्योतिर्लिंग आहेत, बरीचशी महत्त्वाची जी हिंदू धर्मस्थळं आहेत, यांना पुनरुज्जीवन देण्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा खूप मोठा वाटा होता. हे इथे अधोरेखित करावं असं वाटलं. आणि आता आपण औंढा नागनाथ हे जे 8वं ज्योतिर्लिंग आहे याच्याबद्दल अजून काही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सगळ्यात आधी एक मान्यता अशी आहे की पांडवांनी या मंदिराची स्थापना केली होती जेव्हा ते 12 वर्ष वनवास भोगत होते आणि दारुका वनात त्यांनी या ज्योतिर्लिंगाची स्थापना केली. आणि त्याच्यानंतर 13व्या शतकात यादव साम्राज्यात या मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली. त्याच्यानंतर बरीचशी परकीय आक्रमणं झाली, पण त्याला पुन्हा एकदा जीर्णोद्धार करण्यात आला. आम्ही ज्यावेळी मंदिरात गेलो तेव्हा आम्हाला 12 वाजताची जी आरती होती ती बरोबर ऑन टाईम मिळाली आणि त्यामुळे तुम्ही इथे ती दृश्य देखील बघू शकता. इथलं जे ज्योतिर्लिंग आहे ते जमिनीच्या पातळीच्या खाली स्थित आहे, म्हणजे आपल्याला 2 खोल पायऱ्या आहेत, त्या उतरून आत जाऊन दर्शन घ्यावं लागतं. आणि तेच तुम्ही इथे व्हिडिओमध्ये देखील बघू शकतात की लोक खाली उतरत आहेत दर्शन घेण्यासाठी. गाभाऱ्याचा जो मूळ भाग आहे तो खूपच अरुंद आहे, त्यामुळे तिथे दर्शन घेऊन तुम्ही लगेच बाहेर निघावं लागतं. तिथे तुम्ही जास्त वेळ नाही घालवू शकत. मंदिराचं जे बांधकाम आहे ते हेमाडपंथी स्थापत्यशास्त्रातलं आहे आणि जो वरचा भाग आहे जो उद्ध्वस्त करण्यात आला होता तो नव्याने बांधण्यात आलेला आहे, त्यामुळे तो तुम्हाला वेगळा कळून येतो. इथे जे कोरीवकाम केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मूळतः जे युद्धाची रेखाटणी केलेली दिसेल. आपले जे बरेच देवदेवता आहेत ते तुम्हाला दिसतील. इथे तुम्हाला समोर हत्ती आणि घोडे हे सुद्धा इथे दिसून येतील. सो तेव्हाच्या काळातल्या या सर्व गोष्टी इथे तुम्हाला पूर्णपणे दगडांवर रेखाटलेल्या दिसून येतील. आणि हे कोणत्या आश्चर्यापेक्षा कमी नाही आहे, कारण ज्या काळाची आपण गोष्ट करतो त्या काळात कुठल्याही मशिनरीशिवाय या सर्व गोष्टी तेव्हा बांधलेल्या आहेत किंवा कोरलेल्या आहेत. औंढा नागनाथ हे क्षेत्र अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे आणि ते म्हणजे संत नामदेव. संत नामदेव यांची जन्मभूमी आहे हिंगोली आणि नरसी बामणी या गावचे ते होते. संत ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून गुरुच्या शोधात संत नामदेव इथपर्यंत आले होते आणि इथे त्यांना संत विसोबा खेचर भेटले. संत विसोबा खेचर हे स्वतः संत ज्ञानेश्वरांचे शिष्य होते आणि ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या आयुष्यात चमत्कार दाखवले तसेच काही चमत्कार संत विसोबा खेचर यांच्याकडून सुद्धा घडले. मग ते तिथे पाय ठेवेन तिथे शिवलिंग उगवणं असेल किंवा ते मंदिराच्या मागे भजन करत असताना मंदिराचं फिरणं असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या आयुष्यभरात घडलेल्या आहेत. आणि आपल्या वारकरी संप्रदायाबद्दलच्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण एका वेगळ्या सिरीजमध्ये नक्कीच कव्हर करण्याचा प्रयत्न करू. औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाच्या परिसरात 12 ज्योतिर्लिंगांची छोटी छोटी मंदिरं आहेत. तसेच संपूर्ण आवारात तुम्हाला 108 मंदिरं दिसतील. त्यामुळे संपूर्ण औंढा नागनाथ मंदिराच्या आजूबाजूला तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आपले देवदेवतांची मंदिरं असतील, पाण्याचे कुंड असतील, हे सगळे प्रकार तुम्हाला इथे बघायला मिळतील. याचबरोबर शीख धर्माचे जे संस्थापक आहेत गुरु नानक यांनी देखील या मंदिराला भेट दिली होती आणि नामदेवांचे जन्मस्थान आहे नरसी बामणी इथे देखील त्यांनी भेट दिली होती. शीख धर्मात नामदेवांना भगत नामदेव म्हणून पूजनीय मानलं जातं आणि जो गुरुग्रंथ साहिब आहेत त्यात देखील संत नामदेवांच्या रचना आजही आढळतात. त्यामुळे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जे आपले शीख बांधव तुम्हाला दिसले मंदिरात त्याचं कारण हेच होतं की त्या काळापासून महाराष्ट्र आणि पंजाब यांचं जे धार्मिक आणि सांप्रदायिक जे सौख्य आहे ते आजही त्याच ताकदीने टिकून आहे. मंदिरातले जेव्हा काही धार्मिक कार्यक्रम किंवा
जेव्हा पालखी सोहळे असतात तेव्हाच्या काळातल्या काही पालखी देखील इथे समोर उपलब्ध दिसतात. एक जुनी पालखी होती आणि ही बहुतेक नवीन पालखी असावी जी सध्याच्या काळात वापरली जाते. मंदिराच्या पश्चिम प्रवेशद्वाराच्या इथेच हे लपलेलं एक शिवलिंग आहे. हे पटकन कळून येत नाही, पण प्रवेशद्वाराच्या इथेच डावीकडे तुम्हाला हे सुंदरसं असं शिवलिंग बघायला मिळेल. पार्वती पते हर हर. आणि आता इथे फायनली दर्शन घेऊन आता आम्ही पुढे निघालो होतो पुढच्या प्रवासासाठी. कारण आता औंढा नागनाथवरून आम्ही जाणार होतो मानवत रोडला, जो जवळजवळ 1.5-2 तासाचा रस्ता होता. औंढा नागनाथवरून निघाल्यानंतर थोड्याच वेळात आम्हाला हे हॉटेल दिसलं. ऑनलाईन रिव्ह्यू बघूनच गेलो होतो आम्ही आणि हॉटेल तसं चांगलं वाटलं, त्यामुळे एंट्री तर केली. पुढे बघू आता जेवण कसं आहे. जिलेबी आणि रबडी बघून सगळ्यांचंच मन खूप विचलित झालं होतं, त्यामुळे पटपट चमचे उचलायची घाई झाली सगळ्यांची. यांना बघून तुम्हाला कळलं असेल की जेवण चांगलंच होतं. त्यामुळे जर का तुम्ही औंढा नागनाथवरून येत असाल तर हॉटेल रुद्राक्षला नक्की थांबा. दिस इज नॉट पेड प्रमोशन, जेन्युइन प्रमोशन. चांगलं जेवण झालं आहे. याची सर्वात मोठी पोचपावती म्हणजे ती डोळ्यावर आलेली झोप. आणि अशा प्रकारे आता आपण पोचलो आहोत व्हिडिओच्या एंडला. आपली श्रावण महिन्याची सुरुवात ही औंढा नागनाथाच्या दर्शनाने झालेली आहे, त्यामुळे एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊनच आपण इथून पुढे जाणार आहोत. सध्या तरी हा व्हिडिओ इथेच संपणार आहे. इथून जो नेक्स्ट पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण गोपाळची जी हळद आहे आणि जो लग्न सोहळा आहे तो बघणार आहोत. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. तुमचे काही डाऊट्स असतील तर ते कॉमेंट सेक्शनमध्ये ॲड करा, त्याला आपण उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.